दिवाळीच्या सणासाठी तेल आणि तुपाचे साठे आज महसूल अधिकाऱ्यांनी छापा घालून जप्त केले। राहुल कोठारी आणि मनसुखलाल कोठारी यांनी 2 ठिकाणी सुमारे 90,000 लिटर खाद्यतेल आणि तुपाचे साठे केले होते। दोन्ही साठे अधिकाऱ्यांनी सील केले। तहसील कार्यालयाजवळ असलेल्या पंचाचा वाडा येथे पहिला साठा आढळून आला। तेथे पुरवठा विभागाला कोणतीही सूचना न देता किंवा महसूलची परवानगी न घेता 77,856 लिटर खाद्यतेल आणि तूप आढळून आलं। निवासी नायब तहसीलदार सीताराम आल्हाट, मंडलाधिकारी किसन आघाव, तलाठी DR मेहत्रे, संतोष शिंदे, मच्छिंद्र पाडळे यांच्या पथकाने ही कारवाई केली। सुरुवातीला हा साठा रितसर असल्याचं कोठारी यांनी सांगण्याचा प्रयत्न केला, मात्र अधिकाऱ्यांनी असे साठे करण्यासाठी परवानगी घेतली का, जागेची ना हरकत आहे का असे प्रश्न केल्यानंतर कोठारी निरुत्तर झाले। नंतर देखील खाद्यतेल आणि तुपाचे मोजमाप करून वाडा सील करण्यात आला। मांडवगण रस्त्यावरील कोठारी यांच्या दुकानाकडे पथकाने मोर्चा वळवला, मात्र वाड्यात कारवाई सुरू असतानाच दुकानातील मोठा माल हलवल्याचं समजलं। तरीही पथकाला 18,290 लिटर खाद्यतेल आणि तूप आढळून आलं, तेही पथकाने सील केले। दरम्यान याबाबत निवासी नायब तहसीलदार आल्हाट यांनी सांगितलं की दोन्ही ठिकाणचे साठे सील केले असून त्याबाबतचा अहवाल जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना पाठवणार आहे। रोजी मिळालेल्या माहितीच्या आधारे श्रीगोंदा शहरातील पंचाचा वाडा या ठिकाणी खाद्यतेल व तुपाचा साठा असल्याचे समजले। त्यानुसार मी निवासी नायब तहसीलदार श्रीगोंदा श्री आल्हाट व कामगार मंडळाधिकारी श्री KH आगाव, कामगार तलाठी श्रीगोंदा DR मेहत्रे, तसेच तहसील कार्यालयातील अव्वल कारकून MS पाडळे आणि SR शिंदे क्लार्क यांच्या समेत पंचाचा वाडा या ठिकाणी छापा टाकला असता आम्हाला त्या ठिकाणी 77,856 लिटर खाद्यतेल व तुपाचा साठा आढळून आला। त्याचा रितसर पंचनामा केला असून सदरचे पंचाचा वाडा सीलबंद करण्यात आलेला आहे। त्याच्या अनुषंगाने परत आम्ही श्रीगोंदा मांडवगण रोडवरील बालाजी सुपर मार्केट या ठिकाणी संबंधित इसमाच्या याच्यावरती दुकानावरती धाड घातली असता दुकानाच्या लगत असणाऱ्या गोडाऊनमध्ये 18,290 लिटर खाद्यतेल व तूप आढळून आले आणि सदर ठिकाणी पंचनामा केला असून त्या ठिकाणचं गोडाऊन सील करण्यात आलेलं आहे आणि सदरचे दोन्ही गोडाऊन सील करून पोलीस निरीक्षक श्रीगोंदा यांना दोन्ही ठिकाणी पोलीस बंदोबस्त देण्याबाबत पत्र देण्यात आलेले आहे। त्याच्या अनुषंगाने पुरवठा निरीक्षक श्रीगोंदा यांना खाद्यतेल व तुपाच्या साठ्याबाबत संबंधितावर गुन्हा दाखल करण्याबाबत कळविण्यात आलेले आहे। त्याचप्रमाणे माननीय जिल्हा पुरवठा अधिकारी यांना सुद्धा सदर कारवाईचा अहवाल सादर करण्यात आलेला आहे। न्यूज रिपोर्टर सुजित गायकवाड, एस9 मीडिया, श्रीगोंदा।